गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं इलेक्ट्रिक करंट काय असतो आणि त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो क्वांटायझेशन ऑफ चार्ज काय असतं. क्वांटायझेशन ऑफ चार्ज मीन्स व्हॉट? चार्ज इज ऑलवेज ट्रान्सफर्ड इन द फॉर्म ऑफ इंटिजर नंबर. चार्ज हा ट्रान्सफर ज्यावेळेस केला जातो तेव्हा तो इंटिजर नंबरच्या फॉर्ममध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. मीन्स 1, 2, 3, 4, 10, 15, 100 as like this, not in a fraction. ओके. आणि त्या दिवशी आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला होता, तो म्हणजे Q इज इक्वल्स टू NE. हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, कारण की आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम्स ऑन इलेक्ट्रिक करंट. तर हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात येणं गरजेचं आहे. या फॉर्म्युल्याचा यूज कशासाठी केला जातो? तर बॉडीवरती किती चार्ज डेव्हलप झाला आहे हे ठरवण्यासाठी. आपण बघितलेलं आहेच की बॉडी ही मॅटरपासनं ॲटमपासनं बनलेली आहे. मॅटर हे ॲटमपासून बनलेलं आहे. ॲटममध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. पण त्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनमुळे चार्ज डेव्हलप होत नाही, कारण की या मॅटरमध्ये आता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचा नंबर सेम आहे. सो पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल्स टू निगेटिव्ह चार्ज. सो चार्ज डेव्हलप होतो कशामुळे? तर ट्रान्सफर झालेल्या इलेक्ट्रॉनमुळे. तर बॉडीवरचा चार्ज कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे Q इज इक्वल्स टू NE. Q मीन्स टोटल चार्ज, N इज अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. जेवढे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेत किंवा गेन झालेत त्या इलेक्ट्रॉनचा नंबर, अँड E इज अ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ही फिक्स्ड व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. दिस इज अ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाईम. हा चार्ज फ्लो झाला की करंट डेव्हलप होतो हे तुम्हाला मी सांगितलं. सो फॉर्म्युला ऑफ करंट इज चार्ज अपॉन टाईम. Q इज अ चार्ज, T इज अ टाईम, I इज अ इलेक्ट्रिक करंट. Qच्या जागेवर तुम्ही NE डिवायडेड बाय T हे सुद्धा लिहू शकतात. सो आज आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हे दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत. करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाईम अँड करंट इज इक्वल्स टू NE डिवायडेड बाय T. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, करंट हा ॲम्पियरमध्ये मोजला जातो, चार्ज कुलममध्ये मोजला जातो. SI युनिट ऑफ करंट इज ॲम्पियर, SI युनिट ऑफ चार्ज इज कुलम, SI युनिट ऑफ टाईम इज अ सेकंड. त्या दिवशी आपण चार्जचे काही युनिट बघितले. त्या दिवशी आपण बघितलं की 1 मायक्रो कुलम इज इक्वल्स टू 10⁻⁻6 कुलम, 1 मिली कुलम इज इक्वल्स टू. आता आपण बघूयात करंटचे काही स्मॉलर युनिट. करंटचे स्मॉलर युनिट आहेत 1 मिली ॲम्पियर इज इक्वल्स टू 10⁻³ ॲम्पियर, 1 मायक्रो ॲम्पियर इज इक्वल्स टू 10⁻⁻6 ॲम्पियर. दीज आर द स्मॉलर युनिट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे आपण का बघतोय? कारण की प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला या युनिटची गरज पडणार आहे. काही बिगर युनिट बघूयात इलेक्ट्रिक करंटचे. बिगर युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बिगर युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट किलो ॲम्पियर. 1 किलो ॲम्पियर इज इक्वल्स टू 10⁻³ ॲम्पियर, कारण हे बिगर आहे. अँड 1 मेगा ॲम्पियर इज इक्वल्स टू 10⁻⁶ ॲम्पियर. मायक्रो -6, मिली -3, किलो 3, मेगा 6 ह्या व्हॅल्यू आपण जनरली यूज करतो तशाच आहेत. फक्त आपल्याला इथं जर चार्ज असेल तर मायक्रोकुलम घ्यायचे, करंट असेल तर ॲम्पियरमध्ये घ्यायचे. हे आपण लक्षात ठेवूयात. मिली आणि मायक्रो कसं लक्षात घ्यायचं? जर मिली असेल तर स्मॉल m असेल, आणि जर मायक्रो असेल मेगा असेल तर कॅपिटल M असेल. तर या युनिटचा उपयोग करून तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. सो आता आपण जो बोर्डावर लिहिलेला प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करूयात. तर बघा काय प्रॉब्लेम दिलेला आहे. 6 इंटू 10⁻17 इलेक्ट्रॉन क्रॉस थ्रू ॲन एरिया पर मिनिट, कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक करंट. कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला अगोदर त्याचा गिवन डेटा लिहावा लागेल. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये काय दिले हे बघूयात. तर त्यांनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दिलेत. किती इलेक्ट्रॉन?
त्या एरियामधनं गेलेत हे दिलं आहे. सो स्मॉल n इज इक्वल्स टू 6 × 10⁻17 अँड त्यांनी पर मिनिट म्हणजे किती वेळासाठी गेलेत तर टाईम दिला आहे. टाईम म्हणजे 1 मिनिट दिला आहे. पर मिनिट मीन्स 60 सेकंड टाईम दिलेला आहे. एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज तुम्हाला माहीत असतो 1.6 × 10⁻19 कुलम. आणि प्रश्न विचारला आहे करंट काढा. करंटचे 2 फॉर्म्युले आहेत आपल्याकडं. करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाईम अँड करंट इज इक्वल्स टू NE/T. तर दुसरा फॉर्म्युला बघा, आपल्याकडे Nचा नंबर आहे, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे आणि टाईमसुद्धा दिलेला आहे. म्हणजे आपण सेकंड फॉर्म्युला यूज करून करंट कॅल्क्युलेट करू शकतो. सो करंट इज इक्वल्स टू NE/T. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 6 × 10⁻17. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻19 अँड डिवायडेड बाय 60. इथं 1 मिनिट दिलं होतं पण ते 60 सेकंड का घेतलं, कारण कॅल्क्युलेट करत असताना सगळ्या व्हॅल्यू ह्या एकाच युनिटमध्ये असायला पाहिजेत, एकाच युनिटच्या सिस्टममध्ये असायला पाहिजेत. तर आपण सगळ्या व्हॅल्यू SI सिस्टममध्ये घेतल्या आणि आता आपण याला कॅल्क्युलेट करूयात. 6 10 × 60. सो 1.6 इकडं ट्रान्सफर करूयात. हे 10 वरती गेलं तर याच्यावर डोक्यावर आता पॉवर 1 आहे, ते वरती गेल्यावर -1 होईल. हे -1 आणि हे 10⁻19. दिस इज अ 10⁻20. 70मधनं बघा या पॉवरमध्ये याचा बेस सेम आहे, तर तुम्ही पॉवरची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करू शकता. सो -20मधनं 70 जर तुम्ही सबस्ट्रॅक्ट केलं तर दिस इज अ -3 10⁻³ So your answer will be current is equals to 1.6 × 10⁻³ ampere. प्रश्न विचारला होता कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक करंट आणि आपण तो कॅल्क्युलेट केला 1.6 × 10⁻³ एम्पियर. आणि तुम्हाला सांगितलं होतं की 1 मिली एम्पियर इज इक्वल्स टू 10⁻³ एम्पियर. तर तुम्ही इथं या -3च्या जागेवर युनिट बदलून असंही आन्सर लिहू शकतात 1.6 मिली एम्पियर और 1.6 × 10⁻³ एम्पियर. अशा पद्धतीने आपण या क्वेश्चनमध्ये करंट. तर आपण सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करूयात आत्ता. मगाशीचं सगळ्यांना समजलं असेल. परत एकदा लक्षात ठेवा, करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाईम अँड करंट इज इक्वल्स टू NE/T. या 2च फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर या क्वेश्चनमध्ये बघा करंटच काढायचं आहे वन्स अगेन. आणि तुम्हाला काय दिलं आहे, इफ 900 कुलम ऑफ चार्ज, म्हणजे चार्ज दिला आहे 900 कुलम. तुम्ही युनिटवरून सुद्धा ओळखू शकता काय दिलेलं आहे. कुलम हे युनिट चार्जचं असतं, म्हणजे आपल्याला चार्ज दिलेला आहे पासेस थ्रू इट इन 10 मिनिट्स. किती वेळासाठी तो चार्ज पास झाला आहे 10 मिनिट्स. सो टाईम इज अ 10 मिनिट. आता हे कुलममध्ये आणि हे मिनिटांमध्ये नाही चालणार, तर आपण काय करूया, त्या मिनिटाचं कन्वर्जन सेकंदामध्ये करूयात. सो 10 × 60 सेकंड. सो दिस व्हॅल्यू विल बी 600 सेकंड. आता कुलम SI युनिट आहे, सेकंडसुद्धा SI युनिट आहे. तर आपण करंट कॅल्क्युलेट करू शकतो. तर या दोन्हीपैकी आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल. हा तर नाही यूज करावायचा आहे आपल्याला, कारण की इलेक्ट्रॉनचा नंबर नाही दिलेला. तर आपण हा करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाईम हा फॉर्म्युला जर यूज केला तर करंट कॅल्क्युलेट करू शकतो, कारण की आपल्याला चार्ज दिलेला आहे आणि टाईमसुद्धा दिलेला आहे. चार्ज किती दिला आहे 900 कुलम आणि टाईम किती दिलेला आहे तर 600 सेकंड. सो 0 0 0 गेट कॅन्सल. याला शॉर्ट फॉर्ममध्ये घेऊयात. 3 3 = 9, 3 2 = 6. सो 3/2, 2 1 = 2. सो 1 is remaining. So point it will be 10, 2 5 = 10, 1.5 ampere. So current passes through this wire will be 1.5
5 एम्पियर. तुम्ही हे आन्सर असे लिहू शकतात, इलेक्ट्रिक करंट इज इक्वल्स टू 1.5 एम्पियर. सो दिस इज अ सॉल्युशन ऑफ युअर सेकंड. आपण आता तिसरा प्रॉब्लेम सॉल्व करूयात. या प्रॉब्लेममध्ये खूप आपल्याला सिंपल प्रॉब्लेम दिलेला आहे. चार्ज कॅल्क्युलेट करायचं आहे. टाईम दिलेला आहे 10 मिनिट आणि करंट दिलेला आहे 2.5 एम्पियर. सो मिनिटांचं कन्वर्जन इथेही आपण सेकंदामध्ये करूयात. 10 × 60 इज इक्वल्स टू 600 सेकंड. परत आपल्याला करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाईम हाच फॉर्म्युला यूज करावा लागेल, कारण की करंट आणि टाईम माहीत आहे आणि फक्त चार्ज अननोन आहे. सो तुम्हाला आता इथं करंट नाही काढायचं आहे, चार्ज काढायचं आहे. तर आपण काय करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. तर तुम्हाला आणखीन एक फॉर्म्युला भेटेल, क्यू इज इक्वल्स टू आय टी. आता याला काय केलं आहे, फक्त करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाईम, तर हे टी मल्टिप्लिकेशनमध्ये गेलं. सो आय टी इज इक्वल्स टू क्यू. सो क्यू इज इक्वल्स टू आय टी. तर करंट दिलेला आहे 2.5 आणि टाईम दिलेला आहे 600. तर आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला चार्ज भेटून जाईल 25 सख 150 150. त्याच्या पुढती 2 झिरो असल्यामुळे इथं 2 झिरो घेतले. पॉईंटच्या पुढती एक संख्या आहे, सो इथं पॉईंट देऊन टाकला. तर आपला चार्ज आला 1500 कुलम. परत लक्षात ठेवा, चार्ज कुलममध्ये मोजतात आणि करंट हा ॲम्पियरमध्ये मोजला जातो. सो दिस इज आवर. तर आपण आता एक आणखीन खूप सिंपल चौथा क्वेश्चन बघूयात आणि त्याच्यानंतर आपण 2 टफ क्वेश्चन शिकूयात. सो चौथा क्वेश्चन बघा. तुम्हाला परत एकदा अमाऊंट ऑफ चार्ज पासिंग थ्रू अ सेल इन 4 सेकंड मीन्स टाईम दिलेला आहे 4 सेकंड. 4 सेकंड इज 12 कुलम आणि चार्ज दिलेला आहे 12 कुलम आणि तुम्हाला करंट विचारलेला आहे. सो बाय युझिंग अ फॉर्म्युला करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाईम वी कॅन कॅल्क्युलेट अ करंट. चार्जची व्हॅल्यू आहे 12 कुलम. काही कन्वर्जन करायची गरज नाही, कारण सगळ्याच व्हॅल्यू SI युनिटमध्ये दिलेल्या आहेत आणि टाईम दिलेला आहे 4 सेकंड. सो 4 इज अ 12, 4 त्रिकूम 12. सो युअर करंट विल बी 3 एम्पियर. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. तर आपण आता हा प्रॉब्लेम सॉल्व करूयात. तर बघा, करंट दिलेला आहे तुम्हाला 4.8 एम्पियर. प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्हाला पहिल्यांदा हे समजून घ्यायचं आहे की त्या प्रॉब्लेममध्ये विचारलं आहे काय. तर बघा, या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला विचारलं आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पासिंग थ्रू वायर पर सेकंड. त्या वायरमधून प्रत्येक सेकंदाला किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतील, मीन्स N/T. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर सेकंड. एका सेकंदाला किती इलेक्ट्रॉन पास होतील असा क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी. तर बघा, तुम्हाला 2 फॉर्म्युले शिकवले होते. चार्ज करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाईम अँड करंट इज इक्वल्स टू NE/T. करंट दिलेला आहे, टाईम दिलेला आहे पर सेकंड मीन्स 1 सेकंड. एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज फिक्स असतो 1.6 × 10⁻⁹ कुलम. करंट माहिती आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन माहिती आहे, टाईम माहिती आहे. तर बाय युझिंग सेकंड फॉर्म्युला यू कॅन कॅल्क्युलेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो आपण सेकंड फॉर्म्युला यूज करूयात आणि इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करूयात. बघा, करंट इज इक्वल्स टू NE/T. तुम्हाला N कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे T मल्टिप्लिकेशनमध्ये गेलं. IT इज इक्वल्स टू NE. सो NE इज इक्वल्स टू I × T. सो N इज इक्वल्स टू IT/E. आयची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 4.8. टाईम दिलेला आहे 1 सेकंड आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे 1.6 × 10⁻⁹ कुलम. इथंही पॉईंटच्या पुढं एकच डिजिट आहे आणि इथंसुद्धा पॉईंटच्या पुढं एकच डिजिट आहे. तुम्हाला ही गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे की पॉईंटच्या पुढचं जर डिजिट उडवायचं असेल
सॉरी पॉईंट जर तुम्हाला उडवायचं असेल तर पॉईंटच्या पुढे जेवढे डिजिट आहेत तेवढ्या नंबरने, समजा 1 डिजिट असेल तर न्यूमरेटरला 100नी, 2 डिजिट असतील तर 1 डिजिट असेल तर 10नी, 2 डिजिट असतील तर 100नी मल्टिप्लाय करून तुम्ही तो पॉईंट डिस्प्लेस करू शकतात किंवा कॅन्सल करू शकतात. मी इथं 10 लिहिलं, इथे एक पॉईंट एकच डिजिट आहे त्याच्या पुढं म्हणून इथं 10 लिहिलं. 10 गेट कॅन्सल, पॉईंट कॅन्सल झाला. 16 4 जा 48, सॉरी 16 3 जा 48, 16 त्रिक 48, सो दिस विल बी 3 आणि हे -2 वरती गेल्याच्या नंतर हे होईल +3. सो युअर इलेक्ट्रॉन नंबर विल बी 3 × 10⁻19 इलेक्ट्रॉन्स विल बी पास थ्रू दी वायर पर सेकंड. एका सेकंदाला तुमच्या त्या वायरमधून 3 × 10⁻19 इलेक्ट्रॉन पास होतील. तर बघा हा क्वेश्चन, करंट, टाईम, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज, हा फॉर्म्युला यूज केला NE/T, IT = NE. सो NE = IT/E. तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यू माहीत होत्या आणि व्हॅल्यू ठेवून तुम्ही जस्ट कॅल्क्युलेट केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही. तर आपण आणखीन एक प्रॉब्लेम सॉल्व करूयात. बघा परत या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे. या प्रॉब्लेममध्ये 2 क्वेश्चन विचारलेले आहेत आपल्याला. तर प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम सॉल्व करत असताना तो प्रॉब्लेम अंडरस्टँड करून जर सॉल्व केला तर तुम्ही खूप लवकर त्याचा आन्सर आणू शकतात. बघा करंट दिलेला आहे तुम्हाला 0.2 एम्पियर आणि चार्ज किती पास होईल असं विचारलं आहे. फाइंड द अमाऊंट ऑफ चार्ज दॅट विल पास थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर इन 30 सेकंड. मीन्स Q विचारलेला आहे आणि टाईम दिलेला आहे 30 सेकंड. खूप सोपा प्रॉब्लेम आहे हा. तुम्ही याला असं सॉल्व करू शकतात. करंट = चार्ज अपॉन टाईम. चार्ज विचारला आहे सो Q = IT. आपण याच्या अगोदरही असा एक प्रॉब्लेम सॉल्व केला होता. तुमचा करंट आहे 0.2 आणि टाईम आहे 30. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 30 × 2 60. इथं पॉईंट देता येईल कारण पॉईंटच्या नंतर एक डिजिट आहे. तर युअर चार्ज विल बी 6 कुलम. तर तुम्ही पहिलं आन्सर काढलं. फाइंड द अमाऊंट ऑफ चार्ज, इट इज 6 कुलम. इथंच हा क्वेश्चन संपलेला नाही आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक सब क्वेश्चन आहे. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स विल फ्लो इन दिस टाइम इंटरवल. तर बघा Q = NE. Q टोटल चार्ज तुमचा आहे 6 कुलम. किती इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल होतील असं विचारलेलं आहे त्यांनी. या टाइम इंटरवलमध्ये फ्लो होतील असं विचारलेलं आहे. तर ते तुम्हाला काढायचं आहे. आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज माहितीच आहे 1.6 × 10⁻19 कुलम. सो Q 6 N काढायचं आहे तुम्हाला आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे 1.6 × 10⁻19 कुलम. सो 6 / 1.6 × 10⁻19 = N. त्याला तुम्ही असं लिहू शकतात N = 6 / 1.6 × 10⁻19 मायनस इथला पॉईंट शिफ्ट करूयात. हे होईल 10⁻20. 10⁻20 वरती गेलं तर ते होईल 10⁻+20. इकडे एक 0 घेऊयात. हे 10⁻60 आणि हे 10⁻19. सो याला आधी शॉर्ट फॉर्ममध्ये करून घेऊयात. हे येईल 30 / 8. सो आपण इथं करूयात हे 30 / 8 × 10⁻19. 8 3 जा 24, 8 3 24, शिल्लक राहिले 6. पॉईंट दिला 60. 8 7 जा 56, 8 7 56. सो दिस विल बी 7 अँड रिमेनिंग इज 4. पॉईंट असल्यामुळे इथं आणखीन एक 0 घेता येईल. 8 पंचे 40. सो 3.75 × 10⁻19 एवढे इलेक्ट्रॉन वायरमधून फ्लो होतील. बघा जरा नीट लक्ष द्या. कॅल्क्युलेशन करताना आपण थोडंसं हे केलेलं आहे. पहिल्यांदा हे, नंतर हे आणि नंतर इथं आपण फायनल आन्सर काढलेला आहे. आणि तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे 3.75 × 10⁻19 इलेक्ट्रॉन्स विल बी फ्लो फ्रॉम दिस. तर आपण आता 7 प्रॉब्लेम बघितलेले आहेत, 6 प्रॉब्लेम बघितलेले आहेत. तर आपला हा 7वा प्रॉब्लेम आहे आणि हा एक छोटासा 8वा जो आपण अगोदरच डिस्कस केलेला आहे. त्याला फक्त एकदा रिव्हिजन द्यायची आहे.
हे दोन आपण शेवटचे प्रॉब्लेम बघूयात. बघा परत एकदा प्रॉब्लेम समजून घेऊयात. A particular television tube, a beam of electron is emitted. The beam of current is 80 microampere. एका टेलिव्हिजन ट्यूबमधून इलेक्ट्रॉन्स इमिट झालेले आहेत आणि ते किती करंट कॅरी करतायत? 80 मायक्रोएम्पियर. बघा इथे तुमच्या लक्षात येईल आपण मगाशी काय हे युनिट लिहिले होते. मायक्रोएम्पियरचं कन्व्हर्जन आता आपल्याला ॲम्पियरमध्ये करून घ्यावं लागेल. सो 80 × 10⁻⁶ एम्पियर. मी सांगितलं होतं तुम्हाला 1 मायक्रोएम्पियर इज इक्वल्स टू 10⁻⁶ एम्पियर. आपण इथं कन्व्हर्जन करून घेतलं. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स स्ट्राईक द स्क्रीन म्हणजे n विचारलेला आहे. असा क्वेश्चन आपण एकदा सॉल्व केला होता मगाशी. स्ट्राईक द स्क्रीन ऑफ TV एव्हरी सेकंड मीन्स टाईम दिलेला आहे तुमचा 1 सेकंड. तर तुम्ही इथं हा फॉर्म्युला यूज करू शकतात. I इज इक्वल्स टू NE डिवायडेड बाय T. सो N इज इक्वल्स टू IT डिवायडेड बाय E. तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल कारण मगाशी आपण असा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. 80 × 10⁻⁶ करंट आहे. टाईम 1 सेकंद आहे आणि एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज असतो 1.6 × 10⁻⁻19 कुलम. हे लक्षात ठेवा. E मीन्स चार्ज ऑन इलेक्ट्रॉन अँड N इज अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हा पॉईंट कॅन्सल करण्यासाठी वरती 10 लिहिलं. 16 5 = 80 16×85. तर हे 5 हे इथलं 10 हे झालं 50 -90 वरती गेलं तर +90 होईल आणि या +19 मधनं जर 6 काढले तर दिस विल बी 30. सो युअर आन्सर विल बी 15 × 10⁻13 इलेक्ट्रॉन्स स्ट्राईक द स्क्रीन. एवढे इलेक्ट्रॉन स्क्रीनला स्ट्राईक करतील. इथंच तुमचा क्वेश्चन संपलेला नाही आहे. तर याच्यामध्ये आणखीन एक सब क्वेश्चन आहे की तो म्हणजे ऑल्सो फाइंड द टोटल चार्ज स्ट्रायकिंग द स्क्रीन म्हणजे Q इज इक्वल्स टू NE. टोटल चार्ज किती स्ट्राईक करेल असा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. तर बघा इथे इलेक्ट्रॉनचा नंबर दिलेला आहे 50 × 10⁻30 × 1.6 × 10⁻⁻19 इलेक्ट्रॉनवरचा चार्ज. तर 16×5 80 आणि इथला 0 हे झालं 800 आणि पॉईंट असल्यामुळे इथे एक पॉईंट दिला. परत -19 मधून 30 सबस्ट्रॅक्ट केलं तर शिल्लक राहील 10⁻⁻6 मीन्स 80 × 10⁻⁻6 कुलम चार्ज स्ट्राईक द स्क्रीन. एवढा चार्ज स्क्रीनला स्ट्राईक करेल. सो हे होतं तुमच्या प्रश्नाचं सॉल्युशन. आणि एक 10th NCERT मध्ये दिलेला क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिस्टिंग ऑफ 1 कुलम चार्ज. हा क्वेश्चन आपण क्वांटायझेशन ऑफ चार्ज सॉल्व करत असताना सॉल्व केला होता. बघा Qची व्हॅल्यू 1 कुलम आणि मग इलेक्ट्रॉनवरचा चार्ज 1.6 × 10⁻⁻19. सो Q इज इक्वल्स टू NE. सो N इज इक्वल्स टू Q बाय E. Q दिलेला आहे 1 आणि हे दिलेलं आहे 1.6 × 10⁻⁻90. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुमचा आन्सर असेल 6.25 × 10⁻18 इलेक्ट्रॉन्स. हे आपण क्वांटायझेशन ऑफ चार्ज शिकत असताना एकदा डिस्कस केलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रिक करंटचा जो फॉर्म्युला शिकला I इज इक्वल्स टू Q डिवायडेड बाय T अँड I इज इक्वल्स टू NE डिवायडेड बाय T या दोन फॉर्म्युल्यावरचे सगळे क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पोटेन्शियल डिफरन्स आणि असंच 1 बाय 1 आपण आपला टॉपिक क्लिअर करूयात. सो थँक्यू फॉर वॉचिंग मी.